फिश करी केले तर कशी करायची ती झटकन बघूया। आलिशा किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फिश करी। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। टोमॅटो घेतलेले आहेत 2, मिरची, कोथिंबीर, लसूण, कांदा आणि खोबरं। हळद घेतलेली आहे, लाल तिखट, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, धने पावडर आणि जिरं घेतले। तर चला कसं करायचं आहे ते झटकन बघूया। वाटण करायचं आहे, त्यासाठी आपण खोबरं बारीक करून घेणार आहोत। खोबरं आपण बारीक करून घेतलेलं आहे। तर आता त्याच भांड्यात कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर आणि मिरची हे पण मिक्सरला बारीक करून। कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर आणि मिरची हे आता बारीक करून घेऊया। आपण पातेला गरम करून घेतलेला आहे। आता तेल टाकूया। तेल गरम झालेलं आहे। आता आपण खडे मसाले आणि जिरं मोहरी टाकूया। कढीपत्ता, आपण वाटण करून घेतलं होतं ते टाकूया। चांगलं असं परतून घ्यायचंय। आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। वाटण करून घेतलं होतं आपण, ते तेलात चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता आपण काही मसाले टाकूया। हळद, धने पावडर, गरम मसाला आणि हे घरचं लाल तिखट। आपण साईडला गरम पाणी करून घेतलं होतं ते टाकूया। उकळी आल्यावर आपल्याला यात मच्छी टाकायची आहे आणि थोडीशी चिंच पण टाकायची। टुना मच्छी आहे, ती स्वच्छ धुवून कट करून आमटीमध्ये टाकलेली आहे। 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे मच्छी। वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया। अशा प्रकारे फिश करी केली आहे। तर कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा।